नमस्कार. ठरलं तर मग मालिकेत आपण पाहणार आहोत. सायली अश्विनला खूप समजवण्याचा प्रयत्न करते, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण अश्विन सांगतो नाही नाही मला जगायचंच नाही, मला हे जग सोडून जायचं आहे. तो तिचं काही केलं ऐकत नसतो. तेव्हा त्याला भानावर आणण्यासाठी सायली अश्विनच्या कानाखाली मारते. तितक्यात सगळे घरातले तिथे जमा होतात आणि त्यांनी पाहिलं की सायलीने अश्विनच्या कानाखाली मारलेली आहे आणि त्याचं कारण काय म्हणून सगळेजण थक्क होतात. ती सायलीकडे आणि अश्विनकडे पाहत असतात. तेव्हा अश्विन खूप जोरजोराने रडू लागतो आणि रडता रडता सगळेजण तिथे त्याला विचारतात काय झालं. त्याला बसवून ते सायलीला सगळेजण प्रश्न विचारायला सुरुवात करतात. अगं तू त्याच्या कानाखाली का मारली. तेव्हा ती बोलते त्यांना मी खूप अडवण्याचा प्रयत्न करत होते, पण ते काही केले ऐकत नव्हते म्हणून मी त्यांच्या कानाखाली मारली. अन्नपूर्णा आजीलाही खूप राग येतो आणि अन्नपूर्णा आजीही तिला काही बाई बोलू लागते. तितक्यात अर्जुन बघतो अश्विनच्या पायाजवळ कसल्या तरी गोळ्या पडलेल्या आहे. तो त्या गोळ्या सगळ्या जमा करतो. बाबा त्या गोळ्यांना बघत असतात. बाबा बोलतात ह्या गोळ्या कसल्या आहे. तर ते बघत बघत सांगतात की ह्या गोळ्या झोपेच्या दिसते. अश्विन दुसरीकडे तोंड करून ढसाढसा रडत असतो. त्याच्या मनाची घालमेलही वाढत असते. सगळेजण प्रश्न विचारतात. तेव्हा आजी अश्विनला विचारतात अश्विन हे सगळं काय चाललेलं आहे. तू कसल्या गोळ्या खाणार होता. तुझं गोळ्या खाण्याचं कारण काय. हे सगळे प्रश्न अश्विनला आजी विचारत असते. तितक्यात सायली बोलते मला त्यांना भानावर आणण्यासाठी त्यांच्या कानाखाली मारावे लागली, नाहीतर माझी काहीच लायकी नाही मी कुणाच्या कानाखाली मारावी. आणि मी इतकी मोठीही नाही या घरामध्ये की कोणाला काहीतरी शिकवून त्यांच्या कानाखाली मारेल. मग पूर्ण आजीला ह्या गोष्टीचा धक्का बसतो की अश्विन आत्महत्या करण्यासाठी त्या गोळ्या खाणार होता. आजीला सगळेजण खुर्चीवरती बसवतात. अश्विनला ते सगळेजण समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. त्याची आईही त्याला विचारते असं काय झालेलं आहे की तू एवढा मोठा टोकाचा निर्णय घेत होता. तू आमच्याशी मनमोकळेपणाने बोल. काय झालं तू आम्हाला सगळ्यांना सांग. सगळेजण त्याला प्रश्न विचारत असतात पण तो काहीही एक सांगत नाही. अर्जुनही त्याच्यावर रागवतो. अरे काय झालंय तू मला तरी बोल, माझ्याशी तरी प्रेमाने काहीतरी सांग, मला काहीतरी बोल तू. तरीही तो काहीच बोलत नाही. इकडे त्याच्या बहिणीलाही प्रश्न पडत आहे की नक्की यांचं काय चाललेलं आहे. काहीतरी नक्कीच भिनसलेलं आहे. ती त्याच्याकडे बघत असते. अश्विनची आई अश्विनला खूप समजवण्याचा प्रयत्न करते. तुझ्या मनातलं सगळ्यांशी बोल. तरीही तो काहीही बोलायला तयार नसतो. आजीला सगळेजण हॉलमध्ये घेऊन जातात आणि अश्विनला त्याची आई सांभाळण्यासाठी तिथे थांबते. सगळेजण रूमच्या बाहेर जातात. तेव्हा अश्विन त्याच्या आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत असतो. सायली त्याला विचारते भाऊजी तुम्ही ज्या मुलीवर प्रेम करतात तिच्याशी काही झालं आहे का तुमचं भांडण वगैरे. कुणाची चूक होती तुम्ही मला तरी सांगा ना. तेव्हा अश्विन सांगतो माझीच चूक होती. ती मला वारंवार लग्नासाठी विचारत होती पण मी तिला टाळाटाळ करत होतो. माझ्या चुकीमुळेच ती मला सोडून गेलेली आहे. तेव्हा त्याची आई बोलते आता तू फार विचार करू नको. तू जरा शांत हो आणि डोळे बंद करून झोप. तुझं मन शांत झालं की आपण नंतर बोलू. तेव्हा तो आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याचा प्रयत्न करतो आणि अश्विन झोपी जातो. इकडे अर्जुन विचार करत असतो माझा मित्र कुणाल हा असाच एका मुलीच्या प्रेमात पडला आणि ती सोडून गेल्यावर त्याने आत्महत्या केली. आज मी अश्विनलाही असंच गमावून बसलो असतो. अश्विन जर मला सोडून गेला असता तर माझ्या जवळची दोन्हीही माणसं मला सोडून गेले म्हणून मला दुःख झाले असते. प्रेम ही गोष्टच मला आवडत नाही आणि तिच्यापासून मीही लांब राहणार आहे. तेव्हा त्याला सायलीसोबत घालवलेले आनंदाचे प्रेमाचे क्षण आठवत असतात. तो त्या क्षणांची आठवण करून बोलतो मीही प्रेमापासून लांबच राहणार आहे. जर मीही त्यांच्यामध्ये गुंतत गेलो तर माझीही अवस्था अश्विन आणि कुणालसारखी होऊन जाईल, कारण त्याही मला एक ना एक दिवस सोडून जाणार. त्यांची तारीख पण ठरलेली आहे. सायली तिथे येते आणि ती बोलते तुम्ही अश्विन भाऊजींना समजूत घालण्याऐवजी त्यांच्यावर आणखी चिडून का आलात. असं काय कारण आहे. तुम्ही त्यांच्याशी गोड बोलण्याऐवजी अजून त्यांना रागवून आले. तेव्हा ते बोलतात तू ह्या सगळ्या गोष्टींपासून दूरच राहा. तरी ती विचारत असते. मग दुसऱ्या दिवशी तो सांगतो कुणाल नावाचा माझा मित्र त्याने एका मुलीशी प्रेम केलं आणि ती सोडून गेल्यावर तोही आत्महत्या करून मेला. आज मी अश्विनलाही ह्याच कारणासाठी गमावून बसलो असतो. माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती
त्याच कारणाने मला सोडून गेले असतात. तेव्हा सायली बोलते, मी तुम्हाला विश्वास देते, प्रेम म्हणजे विश्वासघात नाही याची जाणीवही मी तुम्हाला लवकरच करून देईल. आणि ती अर्जुनचा हात प्रेमाने हातात घेते. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.